थकबाकी यादी कोणी घ्यायची नाहीये. आपण काय करतोय, सकाळी गेलो, साहेबांनी 4 पेंटा काढून दिल्या, घेतल्या, गेलो, संध्याकाळी आलो, किती केला साहेब? 10 केल्या. 50 का केल्या नाही? अरे तू एवढेच पैसे घेऊन आली का? हे धंदे बंद व्हायला पाहिजेत. पीसी होल्डर, सब डिव्हिजन फोरमन, सेक्शन लाईन स्टाफ, लाईनमन आणि त्या एरियातला लाईन स्टाफ ग्रुप तयार करा, यशवना सोबत घ्या आणि थकबाकी वसुलीला जावा. एक ट्रान्सफॉर्मर 2 ते 3 2.5 तासामध्ये होते. किती ग्राहक आहेत? जोपर्यंत तुम्ही सांघिक स्वरूपाची वसुली करत नाही तोपर्यंत आपल्याला एकत्र काम केलेलेच किंवा वैयक्तिक आपल्याला जबाबदार ठरता येत नाही. पण हे आता होतानाच दिसत नाहीये. म्हणून इथून पुढची जी वसुली आहे ती या पद्धतीनेच करायला पाहिजे. जोपर्यंत मला वैयक्तिक वसुलीला मी जात नाही, म्हणजे जोपर्यंत मी समूहाने किंवा सांघिक स्वरूपाने वसुलीला जात नाही तोपर्यंत मी वसुली करणार नाही. त्याचे ऑर्डर्स काढा, ग्रुप बनवा, ग्रुपला ऑर्डर द्या आणि मगच कामाला जावा. का तर आमचा एक पदाधिकारी आहे योगेश लांडगे, त्याच्या विनयभंगाची केस झाली दाखल. प्रशासन आज त्याच्याकडे बघायला तयार नाही. कुणासाठी त्याच्यावर केस झाली? थकबाकी वसुलीच्या माध्यमातून झाली ना. पण तरी सुद्धा प्रशासनाला त्याचं गांभीर्य नाही आहे. म्हणून इथून पुढची थकबाकी वसुली ही तर शेवटचा अजेंडा तोच ठरणार आहे. आणि आपण महाराष्ट्राच्या प्रत्येक लाईन स्टॉपला आपण आव्हान करणार आहे की इथून पुढे थकबाकी वैयक्तिक कोणी जायचं नाही आहे, सांघिक स्वरूपाचे आहे. ह्या मिटिंगाचे धंदे बंद करा. सी साहेब आले, लावा मीटिंग. एसी साहेब आले, लावा मीटिंग. एक्झिक्युटिव्ह आले, लावा मीटिंग. एसडीओ त्यांची मीटिंग वेगळी. आणि इथं ते मीटिंग मध्ये कशाला वेळ घालवतात? तिथं चला ना. थकबाकी वसुली सगळ्यांनीच मिळून करू, सांघिक स्वरूपाची आहे ना. म्हणजेच काय आहे की आपल्यावरचं जे सुपरविजन आहे ते सुपरविजन पहिलं कमी करायचं. निव्वळ वसुली आम्ही करायची आणि नंबर आला की टेरेस वरती एकामेकाला गुलाल उधळून पुष्पगुच्छ द्यायला हे तयार. आणि ते वरती काय म्हणतात माहिती का, आम्ही करून दाखवली की नाही वसुली. त्याला गल्लीन बोळ सुद्धा माहित नाहीये, कुठला फेडर काय आहे ते बी माहित नाहीये. पण वसुली आम्ही केली म्हणजे सुपरविजन ही जे आपल्यावर मानेवर बसलेलं आहे ते कमी करायचं. तर मी परत एकदा या आंदोलनाच्या माध्यमातून आपले मुद्दे जोपर्यंत समोर बसून चर्चा होत नाही, आणि त्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे 11 तारखेची जी ॲब्सेंटी लावलेली आहे त्या ॲब्सेंटीवर सर्वप्रथम पहिली चर्चा होईल. आतापर्यंत ज्या कारवाई केलेल्या आहेत त्या मागे घेतल्या जात नाहीत. इथं बसून जोपर्यंत आदेश निघत नाही तोपर्यंत आपल्या ह्या 7 मुद्द्यावर चर्चा होणार नाही. चर्चा तर होणारच आहे, पण सर्वात प्रथम जोपर्यंत आपल्यावर ज्या कारवाया आतापर्यंत झालेल्या आहेत त्या कारवाया, मग ते 11 तारखेची सीएल असो, ईएल असो, किंवा त्या पिरियड मध्ये जे थकबाकी वसुलीसाठी जे पत्र व्यवहार झालेला आहे, जबाबदार धरण्यात आलेला आहे, तो जोपर्यंत मागे घेतले जात नाही तोपर्यंत आपल्या या महत्वाच्या 7 मुद्द्यावर चर्चा होणार नाही. आणि त्या चर्चा झाल्यानंतर आपण निर्णय घेऊ. जोपर्यंत हा आपल्याला 100% आपल्याला जोपर्यंत आपल्याला न्याय भेटत नाही तोपर्यंत आपण कुठल्याही परिस्थितीत आंदोलन पाठीमागे घेणार नाही. एवढंच मी तुम्हाला ग्वाही देतो. कृती समितीच्या मान्य अभ्यास गटाच्या माध्यमातून थांबतो. ते मित्रांनो, आपल्या या आंदोलनातील महत्वाचा जो टप्पा आहे